आपण महाराष्ट्राची माणसं आहोत हे आपल्या अस्मितेला चिरण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्यांना उत्तर देणार की नाही देणार? तुम्हाला राग येणार की नाही? नित्यम सारखं राहायचं नाही ना तर म्हणजे काय सांगतात, अरे वारा आला 45 स्पीडने वारा आला. या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही? दुःख झालं की नाही? वेदना झाल्यात की नाही? झाल्यात तर सगळं ना. खरं तसं पाहायला गेलं तर खासदार, इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः कसे जिंकून आले तुम्हाला माहिती, पण 4 दिवसानंतर आले. वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती. आणि मला वाटतं आपण सगळेच, काल मी अंबादास जनतेजी आम्ही परवा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही, आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिलं पाहिजे, महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत, इकडच्या मातीतले माणसं आहोत. भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण या मातीतले इकडचे लोक आहोत, महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं नक्की. कालच रात्री आले विनायक राऊत साहेब आले, जयंत पाटील साहेब, वडतीवर साहेब वगैरे आम्ही सगळे आलो, माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले. आणि म्हणून जे आपण जे बोलतो ते खरं आहे. ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो, देशभरात आहे. भाजपच्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये आपण पाहत होतो, पाऊस थांबायला आला, मी जरा विनंती करेन थोडी थांबा पावसाला, पण 10 वर्ष आपण पाहतो जे जे भाजपाने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे. कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला नाहीये तिथे भाजपाने भ्रष्टाचार केला नाहीये. मुंबईची मेट्रो असो, आता गेल्या वर्षी आणि या वर्षी निंदेने केलेल्या दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो, पुण्यातले रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो, हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर तिथे पण गळती लागलेली आहे. मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाईघाईत, असंच ह्या पुतळ्याचं जिथं अनावरण केलं घाईघाईत निवडणुकीच्या आधी, तसंच जगाला दाखवलं की मीच केलं हे दाखवायला. म्हणून ज्या मंदिराचं ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले, शिवसैनिकांनी आपले जीव दिले, आंदोलनं झाली 20 वर्ष, जे काही चालू होतं अयोध्येमध्ये आणि देशभरात, त्याच्यावर आपण बघितलं पाणी फेरायला अक्षरशः बिमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोकं होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आपण पाहिलेलं आहे. मग दिल्ली असेल, केदारनाथचं 300 केजीचं सोन्याचं घोटाळा असेल, हे आहे संसद भवन, नवीन संसद भवनात देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे. जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते. आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं. ठीक आहे कॅमेरावाला जाऊ, दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं. कुठेतरी रेल्वेचा कुठचा रोज ऍक्सिडेंट होतोय. मुंबई गोवा महामार्ग जे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे, 5 मिनिटात आम्ही 5 किलोमीटर बनवतो. गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, तुमच्या मित्रांना जी टेंडर दिले, जरा स्वतःच्या डोळ्यांनी येऊन पहा. मुंबई नाशिक महामार्ग असेल, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, आणि तेच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं? या भाजपवाल्यांनी, या मिंदे सरकारने, या खोके सरकारने. हे आज जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपटे? कोणाला हे 24 वर्षाचा हा पोर जो आहे, मुलगा जो आहे, तरुणांना प्राधान्य दिलं पाहिजे मी पण समजू शकतो. पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला, आमच्या दैवताचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे, एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते. आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे, समुद्रकाठी जो पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये 1886 साली, म्हणजे 138 वर्ष वादळं झेलत आहे, पाऊस, कधी बर्फ, सगळं काही झेलत असतं. वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष तसं तसं आहे, पण हा पुतळा 8 महिन्यात पडला. सिंधुदुर्ग किल्ला असेल, आपले अनेक गडकोट असतील, गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथे लावलेला आहे, अश्वरूढ पुतळा आहे. अजून काही झालं नाही. हा आपटे कोण आहे? हा फरार झाला कसा? जसं भाजपने त्या रेवणकर नावाच्या राक्षसाला बलात्काराला पळू दिलं होतं, तसं आपटेला पळू दिलं का? हे आपटे कोण आहेत, कुठे गेले, हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे. मुख्य गोष्ट हीच राहते. काल परवापासून आम्ही ऐकतोय की हे आपटे नावाचं जे तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे, पैसे किती काढले वगैरे, ही सगळी गोष्ट आहे. पण ही सगळी जी घटना घडलेली आहे, मी आज तुम्हाला विचारत आहे, या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही? दुःख झालं की नाही? वेदना झाल्यात की नाही? झाल्यात तर सगळं ना. आपण महाराष्ट्राची माणसं आहोत हे आपल्या अस्मितेला चिरण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्यांना उत्तर देणार की नाही देणार? तुम्हाला राग येणार की नाही? नित्यम सारखं राहायचं नाही ना तर म्हणजे काय सांगतात, अरे वारा आला 45 स्पीडने वारा आला. दुसरे निर्लज्ज मंत्री, राजकीय नेता जो निर्लज्ज असतो, टिपिकल राजकीय निर्लज्ज नेता दिसणार ते केसरकरचा आहे. ते
येऊन सांगतात याच्यातून वाईटातून काहीतरी चांगलं होईल. मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधतात, तिथे पण असा पुतळा बांधणार की काय, कारण सगळीकडे भ्रष्टाचार करतात. त्यांना संविधानावर राग येतो, त्यांना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह आदी नेत्यांचा सहभाग होता. मात्र याच वेळी भाजपा नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावरील आल्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यामुळे काही वेळ राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीतीनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर खोचक टीका केली आहे. खरं तर आज आपला मोर्चा होता, मात्र या मोर्चामध्ये काही चिंधी चोर समोरून आले, अशा खोचक शब्दात आदित्य ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. आता श्रावण सुरू आहे, अन्यथा त्यांच्या खिशातून कोंबड्याही काढल्या असत्या. जाऊ द्या, मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज त्यांचा बालिशपणा होता. आता या ठिकाणचे स्थानिक खासदार कसे निवडून आले हे देखील सर्वांना माहीतच आहे. ही घटना घडल्यानंतर येथील खासदार 4 दिवसांनी आले. मग 4 दिवस खासदार कुठे होते, ते आजच कसे आले, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आम्ही विचार केला की या ठिकाणी आलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे. कारण आपण महाराष्ट्रातील माणसं आहोत. भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात जे जे काम केलं त्या सर्व कामांना गळती लागली आहे. भाजपाने केलेलं असं कोणतंही काम नाही की त्या ठिकाणी गळती लागलेली नाहीये. अयोध्येतील राम मंदिर असो किंवा नवीन संसद भवन असो, नवीन संसद भवनालाही गळती लागली. एवढंच नाही तर दिल्ली विमानतळाचं छत देखील कोसळलं. असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केलाय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.